सातारा जिल्ह्यातील पुसेगाव परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून MSEBच्या विद्युत पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या। या चोरीमुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत होते, तसेच अनेक भागातील वीज पुरवठाही विस्कळीत होत होता। या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके तसेच पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। घटनास्थळांची बारकाईने पाहणी, गोपनीय माहितीचे संकलन आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। अखेर पोलिसांनी 4 सराईत आरोपींना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 6 महिन्यात 5 ठिकाणी MSEBच्या विद्युत पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरल्याची कबुली दिली। या कबुलीच्या आधारे 5 चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत आरोपींकडून 1208 किलो वजनाच्या सुमारे 5,43,600 रुपयांच्या ॲल्युमिनियमच्या तारा जप्त करण्यात आल्या। तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले 6 लाख रुपयांचे महिंद्रा मॅक्स पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले। अशा प्रकारे एकूण 11,43,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले असून वीज साहित्य चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।